आजचा अभंग आहे, मन वाचातीत तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केले. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. योग याग तपे देहाचिया योगे, ज्ञानाचिया लागे न सापडसे. तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा, घ्यावी जी केशवा करीतो ऐसी. याचा अर्थ आहे, भगवंता तुझे स्वरूप हे मन वाचा याच्याही पलीकडचे आहे. त्यामुळेच तर आम्ही भक्तीचे माप हाती घेतले आहे. आम्ही अनंताला भक्तीच्या मापाने मोजतो. इतर कोणत्याही साधनाने त्याची मोजमाप होणार नाही. भगवंता, योग याग तसेच देहावर अवलंबून असलेल्या साधनाने तुझ्या स्वरूपाचे ज्ञान होणार नाही आणि ज्ञानाने देखील तू सापडला जाणार नाहीस. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणूनच आम्ही भगवंता केशवा भोळ्या भावाने तुझी भक्ती करतो, तीच तू प्रेमाने स्वीकार कर. गीता, भागवत आणि अन्य शास्त्रांमध्ये उदाहरणासहित स्पष्ट केले आहे की भगवान श्रीकृष्ण हे इतर कोणत्याही मार्गाने नाही तर केवळ शुद्ध प्रेमभक्तीमुळेच प्राप्त होतात. यासाठी हरिभक्त नम्रपणे आपले तन मन धन प्रामाणिकपणे समर्पण भावनेत प्रेमाने भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत अर्पण करतो. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णही हेच आपला प्रियभक्त उद्धवालाही सांगताना म्हणतात, न साधयती माम योगो न सांख्यम धर्म उद्धवा, न स्वाध्यायस्तपस्त्यागो यथा भक्तिर्ममोर्वितः. अर्थात, प्रिय उद्धव, भक्तांची विशुद्ध भक्तिमय सेवा मला त्यांच्या नियंत्रणात ठेवते. मात्र कोणी मला योग सांख्य धर्म स्वाध्याय तप अथवा वैराग्य याद्वारे वशीभूत करू शकत नाहीत. जय हरी विठ्ठल. संत तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी बुडती हे जन पहावे ना डोळा, म्हणून कळवळा येत असे या भावनेतून आपल्या अभंगाद्वारे समाजाच्या आध्यात्मिक उद्धाराकरिता मार्गदर्शन केले. आजही हे अभंग तितकेच मार्गदर्शक आहेत. म्हणून त्याच भावनेने प्रचार व प्रसार करण्याचा हा नम्र प्रयत्न.